भाजी लेणी काय म्हणतो? भाजी लेणी जाते भाजी लेणी ही आहे भाजी लेणी. ही वर ही आहे भाजी लेणी. रोड डेंजर आहे एकदम. हा रोड चांगला आहे, मातीला आहे रोड. हा माती इथे ढासळलं आहे ना सगळं. भाजी पण लेणी बंद आहे ते क्या. तू चालवणार आहे का? नाही नाही चालू तू घाबरत असशील तर ते बघ. जाऊ दे, पाण्यातून जाऊ दे, पाण्यातून नाही करत. काय काही नाही डायरेक्ट पाणी असं काही नाही. एक आठ रस्ता आहे आणि थोडी वगैरे हनुमान हनुमान चल येतोय ना मला काय असं येतोय येतोय. हा कुठे आग मारली. इथं मोठा आहे का? अरे हा भारी होतो. हा ठीक आहे, जायचं आहे का? चल थांबूनच जाऊ, नाही, सगळं नाही, करतच जाऊ ना. अरे काय काढून घे, परत काय येणार थांबणार नाही आपण आधीमध्ये. चलो चला, गाड्या लागला खालून भरपूर. चला कसला का? हो चल. तेच ना वाटलं यासीन म्हणे जाऊ दे आता काय जाता तुम्ही ट्रेकला. तसे यासीन विचारतोच आहे सारखा किती लांब आहे किती लांब आहे. कुठून ढकललं तर तिने त्याला काय माहिती. मोबाईल तरी वाजव. नाही तर मला वाटतं ते फोटो काढायला गेलं सगळं पडलं असेल रे. मोबाईल त्याच्याकडे दिला असता. नाही तिने कबूल केलं ना पण ढकललं म्हणून. आता हा जो रोड दिसला ना मग त्याच्यामुळं असं ठरलंय की आता इथून गाड्या घेऊन जिथं पण गाड्या जात आहेत तोपर्यंत गाड्या घेऊन जायच्या. म्हणजे जेवढं अंतर गाडीनं कापता येईल तेवढं अंतर गाडीनं कापायचं असं ठरलेलं आहे. हे बघा, विल्ला अल्बॉर्ज मोस्ट ॲडमायर काय पारसी विल्ला फॉर लक्झरी स्टे लोणावळा. आणि हा इथं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. ज्यांना कोणाला इथं लोहगड किंवा विसापूरच्या इथं स्टे पाहिजे असेल तर ते इथं कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नंबर दिसला असेल, व्हिडिओ पॉज करून बघून घ्या नंबर. पण तो लक्झरी स्टे त्याच्यामुळे तो एक्सपेन्सिव्ह असेल. लक्झरी म्हणल्यावर कमीत कमी 10-12 हजार तर असेलच. तर सोयी काय आहे आतमध्ये ते आपल्याला नाही माहिती. आता तिथून पुढं आल्यावर हा अजून एक विला लागला आहे, काय पंख द फार्म विले. हा पण एक विला आहे. हा पण कदाचित स्टेसाठी देत असतील. आता क्लोज दिसतोय तो, पण तिथं काय म्हणतात त्याला थोडंसं हॉटेलसारखं वाटतं आहे. म्हणजे असेलच हा स्टेची सोय असणार इथं 100%. छोट्या छोट्या कॉटेजेस असतील माझ्या मते इथं. विसापूर फोर्ट, दिग्विजय मोहिते आणि यासीन आपण शेख. विसापूरला सांगतोय तुम्हाला काय कुठला विसापूरचा किल्ला चढायला सुरुवात केली. अरे मी इकडे बोलतोय. आता आपण विसापूरचा किल्ला चढायला सुरुवात केली आहे आणि 1 तास चढायला लागतो साधारणतः. तर बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय बघूया आपण व्हिडिओमध्ये. चला. मला पण आहे तू आहे यासीन आहे. तुझ्या घरच्यांना आम्ही सांगणार इथपर्यंत आलता आमच्या बरोबर. आमच्यावरच आलं होतं हे महत्वाचं आहे. नाही इथपर्यंत आलता आमच्या बरोबर. घरी काहीतरी वेगळं वाटेल. आता आयुष्यातला पहिला ट्रेक आहे स्नीकर्सवरचा. आता उतरताना कसं उतरायचं? असंच रोपवे पाहिजे आता. भेटेल ना रोपवे तुला. चल थांबतो कसे काय 5 मिनिटं थांब. काय घाई थोडी, आपण फिरायला आलोय. व्यायाम करायला थोडी आलो.
जमला. वय झालं नाही. काय चल 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 चल. कोण मला म्हणलं परत दिग्विजय? अरे नाही कोण तुझं नाव घेत रे. कोण? अरे वरती स्टे करायचं रे, ते निघून जायचं. चल ये पटापट. चल चला निघूया. बस झाला पाच 2 मिनिटाचा. चालू आहे. चालू आहे कॅमेरा. बोल ना. बोल रे. बोल. लोक सिगारेट करतात, आम्ही विसापूर करतोय. ढकला ढकल नाही खायच्या. धर रे माझा घर. काय तुझा काढू का? थोडं झालं संपलं. इथून हे तिथून आहे ना थोडंसं स्ट्रेट आहे ना रे. चालू तर राहते. कॅमेरासोबत बॅग भेटली. नाही रे लॅपटॉपची बॅग इथे. एवढूच्या कॅमेराला एवढी मोठी बॅग आहे. 30,000चा कॅमेरा आहे. यासीन काय बोलायचं तुला? दिघ्या तू बोलतो तर. मला काय नाही बोलायचं. मी टोपी उलटी घालतो म्हणजे मी माझं जरा गोरा दिसेल. खूप नको पिऊ रे, थोडंसं पी. अरे 18. चालू झालं. ब्लॉगरून जातील केलं चालू? हां हॅलो. आता हे पण व्ह्यू दिसला पाहिजे जरा असा मस्त पैकी. एवढं जवळ नको मी उठा राहू. मी एक कॉल बॅक करता वापस. नहीं उनको भेजे मैंने 10 बजे भेजा था उनको. मतलब कि भेजा पेपर फोन लगा था. वो लास्ट टाइम फोन किया था तो कसं धरतोय का? नहीं काय रे. खाली दिसतो. काय करतोय तसं? त्यांना काय फरक पडणार आहे? चला जायचं. मी जाऊ की तू जा. कोणी पण चला, काय त्याला. काय आलं? नाही इथपर्यंत म्हणलं ना गाडी. कुठंपर्यंत गाडी येईल? कुठलं ते? इकडं माहिती. 500 कुठल्या साईडला आहे? हेच 500च आहे. हे 500 डॅम म्हणते त्याला. रोड कुठं नाही. रोड लई लांब हे नाही. डॅम वरनच आहे. हेच असेल रे 500ची. अरे हॉटेल आहे काय रे ते? ही कुठे? तेव्हा ते येते. हॉटेलच असेल ते. सगळे विला हॉटेल तेच होते. ही 500ची बॅक साईड असेल. हवीला पडणार Backwater. आहे थोड्या दिवसात. पडू शकतं. नासणारच ना. हे दगडं नंतर मग त्यांनी गेले तर मग मोकळं टाकायचं. माणसं होते ना, पण माणसं राहत असतील ना.